ज्या विशाल वटवृक्षाच्या शेंड्यावरती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घरटं विराजमान आहे ना, त्या वटवृक्षाचं नाव आहे शरद पवार. पण आज त्याच घरट्यातल्या अण्णाजी पंतांच्या काही पिलावळी या वटवृक्षाच्या मुळाशी आग लावण्याचा उद्योग करू पाहत आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना टीकेचा धनी बनवत आहेत. अजितदादा पवार यांच्यावर शरद पवार यांनीच अन्याय केला असा सिद्धांत मांडू पाहत आहेत. यावरून या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वनाश हा जवळ आलेला आहे की काय, त्याचा तर हा संकेत नाही ना. या शंकेला बळ मिळतंय. इतिहासामध्ये घटना आहे, त्या घटनेचा आणि या घटनेचा संबंध जोडता येत नाही. पण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काल्पनिकपणे काही संबंध असेल तर काही सांगता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं अपघाती निधन झालं, अकाली निधन झालं आणि अण्णाजी पंतांच्या टोळीनं रायगडाचे दरवाजे बंद केले आणि सोयराबाईला महाराणी बनवून राजारामाला राज्यारोहण करण्यात आलं. म्हणजे या टोळीचे मनसुबे या सोयराबाईंना कुठंतरी राजारामाच्या भवितव्याची भीती दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अपघाती निधन झालंय त्यामध्ये सोयरा राणीचा काही एक भाग नव्हता, पण त्या मागे तुम्ही आहात असं आम्ही समाजाला सांगू. मग ही भीती घालून त्यांनी राजारामाचं राज्यारोहण केलं. पण छत्रपती शिवाजी महाराज हयात नसले तरी नियतीने मात्र या अण्णाजी पंतांच्या टोळीचा सूड कसा उगवलाय याचं इतिहासामध्ये अगदी सुंदर वर्णन आलेलं आहे. अगदी तसंच शरद पवार उद्या नसतील पण या अण्णाजी पंतांच्या टोळीचं नक्कीच नियती सूड उगवल्याशिवाय राहणार नाहीये. असा तर प्रश्न नाही ना, अशी शंका घ्यायला वाव मिळतोय की पार्थ पवारांच्या पाठीमागील कर्माची भीती सुनेत्रा पवार यांना दाखवली जाते आहे. कुठंतरी त्यांना महाराणी बनवून पार्थ पवार यांचं राज्यारोहण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये आपला राजकीय स्वार्थ, आपल्या पाठीमागे लागलेला ईडी सीबीआय अशा तपास यंत्रणाचा सशेमिरा चुकवायचं असं तर या पाठीमागे काही षडयंत्र नाही ना, अशी शंका घ्यायला वाव मिळतोय. कारण शरद पवार यांच्यावर आज टीका केली जाते ती म्हणजे अजित पवार यांच्यावर शरद पवारांनी अन्याय केला. अरे नतद्रष्टांनो, शरद पवारांचा अजितदादा हा लेख होता रे. अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे तो वाढवलाही, घडवलाही आणि महाराष्ट्राच्या स्वाधीन केलेला होता. तो कर्तृत्ववान आणि या शरद पवारांचा हुकमी एक्का होता रे अजितदादा. अजितदादांनी शरद पवारांना सोडलंच नव्हतं. साहेब, माझ्या साहेबांच्या म्हणजे माझ्या काकांच्या दयेनं माझं चांगलं चाललंय असं नेहमी अजितदादा सांगायचे ना. याची थोडी या पिलावळींनी थोडी लाज बाळगली पाहिजे. सुनील तटकरे सारखा माणूस उठतोय आणि काय बोलतोय, तो म्हणतो 2004 साली संधी होती अजितदादांना मुख्यमंत्री पदाची, शरद पवारांनी मुख्यमंत्री पद अजितदादांना दिलं नाही. अरे उपमुख्यमंत्री केलं, मंत्री केलं, त्यांना घडवलं. सुनेत्रा पवारांना नाही आणून बसवलं अजितदादांच्या जागेवरती. त्यांनी कधीही भेद केला नाही. पवारांचे कौटुंबिक स्नेहाचं नातं किती म्हणजे कसं कणखर आहे, बळकट आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्या शरद पवारांवरती तुम्ही आज सुनेत्रा पवारांच्या पाठीमागे राहून शरद पवारांवरती टीका करणार असाल ना, तर तुम्हाला नियती कधीही माफ करणार नाही. लक्षात ठेवा, शरद पवार कोलमडले असतील, शरद पवार कोलमडले असतील पण आणखी संपलेले नाहीयेत. हे तुम्ही सगळ्यांनी नक्की लक्षात ठेवायला हवंय. कारण
हे सुनील तटकरे, त्यांचे अनेक उद्योग, आणि त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करावी, शरद पवारांना खोटं ठरवण्याचा उद्योग करावा. शरद पवार म्हणतात की अजित दादांचं माझं भावनिक आमचं बोलणं झालं आणि ही दादांची इच्छा होती विलिनीकरणाची, आणि त्याला तुम्ही मोडीत काढताय आणि शरद पवार यांच्यावर टीका करताय. प्रफुल्ल पटेल जरा थोडी जनाची नाही तर मनाची तरी नक्की तुम्ही ठेवायला नक्की हवी होती. अहो, त्या रोहित पवारांचा काका गेलाय, ते पवार कुटुंब आहे, आज धडपडत आहे. त्यांचे काका गेलेत म्हणून ते न्यायाच्या भूमिकेमध्ये त्यांना न्याय मिळावा याच्यासाठी ते दारोदार ठोकरा खात आहेत. पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि तुम्ही त्या रोहित पवारांना म्हणताय की ज्यांचा आमच्याशी काही संबंध नाही, आमचं देणं नाही घेणं नाही, आणि ते आमचा पक्ष कसा चालवायचा आहे हे ते आम्हाला सांगवतायत. आता त्यांनी बंद केलं पाहिजे बोलणं. अरे प्रफुल्ल पटेलजी, हे रोहित पवार आणि शरद पवार अथवा जयंत पाटील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवारांचा गट बोलला नसताना तर 15 आमदाराचं बळ तुमच्या पाठीशी आहे अशा बातम्या आल्या होत्या. त्या भाजपच्या मंत्र्यांनी तुम्हाला अध्यक्ष घोषित केलं होतं. त्या शरद पवारांची आणि त्या रोहित पवारांच्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरंच त्यांनी दबाव जर टाकला नसता तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून आज दिल्लीत मिरवला असता. अमित शहांची चपलाबुटं उचलण्याचे उद्योग तुम्ही केले असते दिल्लीमध्ये. आणि या छगन भुजबळांनी तर काय, अहो छगन भुजबळ तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्हाला जरी मंत्रीपद अजितदादांनी दिलं असेल म्हणजे तसा तुमचा विश्वास नाहीये. ते अजितदादांनी दिलं तरी तुम्ही उपकार मानले ते नरेंद्र मोदीचे आणि त्या देवेंद्र फडणवीसांचे. जहा नाही चायना वहा नाही रहना म्हणणारे तुम्ही, आणि तुम्ही शरद पवार यांच्यावर काय ते म्हणले 2 महिन्याचे, म्हणजे इकडे दादांचा मृत्यू झालाय, कुटुंब म्हणून त्यांच्या मागे उभं राहायला हवं होतं, आणि तुम्ही मात्र वेगळंच माध्यमांमध्ये दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि शरद पवारांवर टीका करण्याचं तुम्हाला थोडी तरी एवढा नतद्रष्टपणा ज्या ताटात तुम्ही आयुष्यभर खाल्लं. अहो तुम्हाला शरद पवार तुमचे विठ्ठल होते कधी काळी, त्यांना तुम्ही आज कशा पद्धतीनं टीका करताय. आणि तटकरे तर आज सरळ सरळ धमकी देण्यावर उतरतायत. आम्ही बोलायला जर लागलो तर आम्हालाही बोलता येतं, आम्ही बोलू. अरे बोला ना, पण सुनेत्रा ताईंना जे काही मानसिकरित्या टॉर्चर करून त्यांना गप गुमानपणे तुम्ही अगदी म्हणजे त्याला मानसिक बंदिवासात ठेवण्याचा तुम्ही जो प्रयत्न चालवलाय आणि त्यांच्यावर जो दबाव वाढवलाय, पार्थ पवारांना त्यांच्या भविष्याची भीती दाखवून सुनेत्राताईंना छळण्याचे उद्योग तर तुम्ही करत नाहीत ना. पण एक लक्षात ठेवा, सुनेत्राताई जशा म्हणजे अजितदादांच्या धर्मपत्नी आहेत ना, तशा त्या शरद पवारांच्या सूनबाई सुद्धा आहेत, हे तुम्ही विसरू नका. आणि चुकून जर तुम्ही ही वटवृक्षाच्या मुळाशी आग लावण्याचे उद्योग करत असाल तर नियती तुमच्यावर नक्की सूड उगवल्याशिवाय राहणार नाही. उद्या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे सुद्धा जय पवार आणि रोहित पवारांची भाषा बोलतील, तेव्हा तुम्हाला पळायला कुठं पळावं, रान सुद्धा सापडणार नाही, कमी पडेल. म्हणून आत्ताच वेळीच त्या शरद पवारांच्यावरती टीका करण्याचा उपद्व्याप करू नका. शरद पवार हा सगळ्यांना पुरून उरणारा बाप आहे. भलेही अजित पवार या शरद पवारांच्या वटवृक्षाची फांदी हे काय म्हणतो त्याला आपण, आणि तिने मूळ धरलं असेल त्या पारंबीनं आणि त्याचा बुंधा वाटत असेल, म्हणजे अजित पवार ही शरद पवारांच्या राजकीय वटवृक्षाची पारंबी हो, आणि त्या पारंबीनं जमिनीत मूळ धरलंय याचा अर्थ ते शरद पवारांचं खोड त्याच्या मुळाशी आग लावण्याचा उद्योग
शरद पवारांचं कुटुंब म्हणून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार कधीही करणार नाहीत. पण ही जी अण्णाजी पंतांची टोळी आहे, ती टोळी हे उद्योग करते आणि शरद पवार यांच्यावर टीका करते आहे. म्हणजे हा संकेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पक्षाचा सर्वनाश करण्याचा चंग या अण्णाजी पंतांच्या टोळीनं बांधलेला आहे का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.